किंवा दिसायला जेवढी सुंदर दिसते ना त्यापेक्षा अप्रतिम चव झाली होती याची. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खूप हेल्दी रेसिपी आहे सकिनो. रेसिपी बघूया त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. इथे मी घेतलं 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी दही घेतले आणि चवीनुसार मीठ घालायचे. घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. यातला अर्धा गोळा आपल्याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला किसलेलं बीट आणि पाणी घालून आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये ते वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला पालक घालायचे. हे याच बॅटरमध्ये पालक बॉईल केलेली घालायची. नंतर कोथिंबीर आणि चिल्ली फ्लेक्स, काळे तीळ, पांढरे तीळ आणि मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे. आणि आपल्याला एका ताटाला तेल लावून हे आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. तोपर्यंत चटणीची तयारी करूया. इथे मी लसूण, हिरवी मिरची, धणे, शेंगदाणे घालून हे छानपैकी वाटून घेतले, साईडला ठेवले. आणि बघू शकता आपली इथे एक पोळी तयार झाली आहे रोलसाठी. आता हे आपल्याला कोथिंबीर घालून ह्याची चटणी साईडला ठेवायची करून. तुम्ही पातळसुद्धा रोल करू शकता सकिनो. मला जाड आवडतो हा रोल म्हणून मी जाड बनवला. ह्याच्यावर चटणी घालून आपल्याला छानपैकी असे कट मारून घ्यायचे आहेत आणि ह्याचे रोल बनवून घ्यायचे. आवडली का रेसिपी सकिनो? लाईक